आणि आता एन्काउंटरचं राजकारण होतंय का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण त्या संदर्भातल्या काही आता टॉप 9 आपण बातम्या बघूया। बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत। गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला होता। बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाही आहेत। पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद आहे। चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याकडून अहवालाचं न्यायालयामध्ये वाचन करण्यात आलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षयचा एन्काउंटर झाला का? संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर रोख आहे, तर महायुतीमध्ये एकमेकांचे गेम करण्याचे प्रमाण वाढल्याची ही टीका। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती। पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आलाय तो धक्कादायक। न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालाचं स्वागत। अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया आहे। चौकशी अहवालामधून माझ्या मुलाला न्याय मिळालाय असंही वक्तव्य। आता कोर्टाकडून अपेक्षा दिसू लागलेल्या आहेत की येत्या काळात मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवरती कारवाई। ते कोर्टाने न्याय दिले ते बरं झालं, चांगलं केलं। कोर्टाचं केलं ते माझ्या मुलाला ते बरं झालं। शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर। अक्षय शिंदेला शाळेच्या मालकाची प्रकरणं माहीत असतील, जयंत पाटलांचं विधान। त्या शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी कदाचित मालकाची अनेक कृत्य असतील जी लपवण्याची गरज असेल आणि त्या गोष्टी सगळ्या या अक्षय शिंदेला माहीत असतील, म्हणून अक्षय शिंदेचा शेवट करण्यात आला का अशी शंका येते। बदलापुरातील शाळेचा मालक आपटेला वाचवण्यासाठीच अक्षयची हत्या। अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसून ही हत्या आहे। हत्या पोलिसांनी नाही तर सत्ताधाऱ्यांनी केली आहे, आव्हाडांचा हा आरोप। ते दोघं जे होते ना, आपटे का कोण आहेत ते तिथल्या शाळेचे मालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेली हत्या आहे। आणि हे सत्य बाहेर येऊ नये की ह्यांचा काय हात आहे, म्हणून तो कोर्टासमोर जाण्याच्या आधीच त्याला मारून टाकलं। संस्थाचालकांबाबतची माहिती बाहेर न येण्यासाठीच एन्काउंटर झाला का? अंबादास दानवेंचा हा सवाल आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला जबाबदार असणाऱ्यांवरच आता कारवाई करू आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ग्वाही दिलेली आहे। जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही। आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस। अक्षय शिंदेच्या वडिलांनी खासगी बँकेतून कर्ज घेतलं होतं। कर्जाची 2.5 लाखांची रक्कम थकल्यानं घरावर जप्तीची नोटीस।